आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. चला, आज आपण गिअर्सच्या जगात एक फेरफटका मारूया. दिसायला अगदी साधे पण प्रचंड शक्तिशाली हे गिअर्स आपल्या अवतीभोवतीच्या जवळजवळ प्रत्येक मशीनला चालवतात. कसं? तेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय. असा कधी विचार मनात आलाय का की हे आपलं आधुनिक मेकॅनिकल जग हे सगळं फिरतं तरी कशामुळे? म्हणजे आपल्या गाड्यांपासून ते मनगटावरच्या घड्याळापर्यंत या सगळ्याच्या मागे एकच हिरो आहे, तो म्हणजे गिअर. चला तर मग या हिरोबद्दल जरा अजून जाणून घेऊया. तर आज आपण या गिअर्सचा संपूर्ण प्रवासच बघणार आहोत. म्हणजे सुरुवात करूया ते नक्की काय काम करतात यापासून, मग पुढे जाऊन ते का आणि कसे बिघडतात याचं रहस्य उलगडू आणि सगळ्यात शेवटी त्यांना अगदी अचूकपणे बसवण्याची कला शिकून आपला हा प्रवास पूर्ण करू. ठीक आहे, चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपला पहिला विभाग आहे गिअर्स आणि त्यांचा नेमका उद्देश काय असतो. म्हणजे पॉवर आणि मोशन, शक्ती आणि गती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली कशी जाते हेच आपण आता बघणार आहोत. बरं, सगळ्यात सरळ केस घेऊया. समजा दोन शाफ्ट एकमेकांना समांतर म्हणजे पॅरलल आहेत. अशा वेळी स्पर आणि हेलिकल प्रकारचे गिअर्स वापरले जातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लेथ मशीनचा गिअर बॉक्स. तिथे हे अगदी सहज बघायला मिळतं. यांचं डिझाईन एकदम सरळसोट असतं आणि त्यामुळेच पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी हे एकदम बेस्ट आहेत. पण विचार करा, जर शाफ्ट्स एकमेकांना समांतर नसतील तर, म्हणजे ते जर एकमेकांना 90 अंशाच्या कोनात छेदत असतील तर काय करायचं? हां, बरोबर, तिथे कामाला येतात बेव्हल गिअर्स. त्यांचं डिझाईन थोडं शंकूसारखं असतं आणि त्यामुळेच ते हे काम अगदी अचूकपणे करू शकतात. उदाहरणार्थ शेपिंग मशीनचा जो टेबल असतो ना, त्याला गती देण्यासाठी हेच वापरतात. आता ही केस बघा, ही खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, शाफ्ट्स पॅरेलल पण नाहीयेत आणि एकमेकांना छेदतही नाहीयेत. मग आता काय? अशा विचित्र परिस्थितीत वर्म आणि स्क्रू गिअर्स कामाला येतात. हे सहसा काटकोनात म्हणजे राईट अँगलला मोशन ट्रान्सफर करतात. याचं एक क्लासिक उदाहरण म्हणजे डिवायडिंग हेड. वाह, आणि हे डिझाईन तर बघा किती हुशारीचं आहे. समजा आपल्याला गोल फिरणाऱ्या गतीला म्हणजे रोटरी मोशनला सरळ रेषेतल्या गतीमध्ये म्हणजे लिनियर मोशनमध्ये बदलायचंय. कसं करणार? त्यासाठी वापरतात स्पर गिअर आणि रॅकची जोडी. याला रॅक अँड पिनियन सिस्टम म्हणतात. डायल टेस्ट इंडिकेटरमध्ये हे अगदी छान काम करताना दिसतं. ठीक आहे, तर गिअर्स काम कसं करतात हे आता आपल्याला कळलंय. पण जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा काय होतं? आता आपण या कथेच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागात प्रवेश करतोय, गिअर फेल्युअरची रचना. सोप्या भाषेत सांगायचं तर या अचूकतेच्या मार्गात नेमके काय अडथळे येतात ते आता पाहूया. गिअर फेल होण्याचे म्हणजे बिघडण्याचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिला आहे वेअर म्हणजे सततच्या घर्षणामुळे होणारी झीज. दुसरा आहे फ्रॅक्चर म्हणजे गिअरचा दातच तुटून पडणे. आणि तिसरा आहे प्लास्टिक फ्लो म्हणजे प्रचंड दाबामुळे गिअरच्या दाताचा आकार कायमचा बदलून जाणे. चला आता या प्रत्येक प्रकाराला जरा जवळून बघूया. ओके, तर आता आपण आलो आहोत तिसऱ्या विभागाकडे, गिअरच्या समस्यांचं निदान म्हणजे प्रॉब्लेम डायग्नोसिस. बिघाडाचं मूळ कारण शोधून त्यावर योग्य उपाय करणं हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, नाही का? तर पहिला प्रकार आहे ॲब्रेसिव्ह वेअर. हे कधी होतं? जेव्हा ल्युब्रिकेशन ऑइलमध्ये बाहेरची धूळ किंवा गंमत म्हणजे गिअरचेच तुटलेले धातूचे बारीक कण मिसळतात आणि मग हेच कण त्या गिअरला घासू लागतात. म्हणजे बघा, गिअर स्वतःच्याच तुकड्यांमुळे हळूहळू झिजत जातो. पुढचा प्रकार आहे कोरोसिव्ह वेअर. हे होतं गिअरच्या पृष्ठभागावर जर काही खडबडीतपणा असेल किंवा मग गिअर्सची अलाइनमेंट चुकलेली असेल तर. यावर उपाय काय? एक तर पृष्ठभाग अगदी गुळगुळीत करायचा आणि दुसरा म्हणजे डायनॅमिक लोडिंग कमी करायचं. आता डायनॅमिक लोडिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत मशीन चालू असताना गिअर्सवर अचानक येणारे धक्के किंवा अतिरिक्त भार तो टाळायचा. आणि आता येतो सर्वात धोकादायक प्रकार, तो म्हणजे फ्रॅक्चर. नावाप्रमाणेच यात गिअरचा अख्ख्याच्या अख्खा दात तुटतो. असं का होतं? एकतर प्रचंड लोडमुळे किंवा त्या गिअरच्या मटेरियलच्या सहनशक्तीच्या पलीकडे ताण गेल्यामुळे. आणि याचा परिणाम मशीन जागेवरच ठप्प होऊ शकतं. आणि आपला तिसरा प्रकार आहे प्लास्टिक फ्लो. यात काय होतं की प्रचंड दाबामुळे आणि सततच्या ताणामुळे गिअरच्या दातांचा पृष्ठभाग हळूहळू दबतो, त्याचा आकार बदलतो. याला कोल्ड वर्किंग असंही म्हणतात. मग यावर उपाय काय? तर पृष्ठभागाचं केस हार्डनिंग करणं
म्हणजे काय की गिअरच्या दातांचा फक्त बाहेरचा जो लेयर आहे तोच अधिक मजबूत आणि कठीण बनवला जातो. त्यामुळे आतून तो लवचिक राहतो आणि बाहेरून दाब सहन करू शकतो. तर मग प्रश्न हा आहे की या सगळ्या समस्या टाळायचा कशा? याचं उत्तर एका शब्दात आहे, सिटिंग, अचूक फिटिंग. आणि म्हणूनच आता आपण आपल्या कथेच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, दी आर्ट ऑफ द फिट, म्हणजेच अचूक माउंटिंगची कला. गिअरला शाफ्टवर बसवण्याचे तसे 4 मुख्य मार्ग आहेत. पटकन बघूया. पहिला, की वे वापरणे, ज्यामुळे गिअर जागेवरून अजिबात घसरत नाही. दुसरा, सेट स्क्रू, म्हणजे हबमधून एक स्क्रू लावून गिअरला जागेवर घट्ट करणे. तिसरा, सिंपल बोर, म्हणजे गिअरला चिकटवून किंवा दाब देऊन बसवणे. आणि चौथा, स्प्लिट हब, जो एखाद्या क्लॅम्पसारखा शाफ्टला घट्ट पकडून ठेवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सगळ्याच गिअर्सना आपण एकाच मापाने तोलू शकत नाही. विशेषतः वर्म गिअर्स यांचं माउंटिंग प्रचंड नाजूक आणि महत्त्वाचं काम आहे, कारण ह्यात जर चूक झाली तर ते वेळेआधीच खराब होतात. ड्राईव्ह आणि गिअरमध्ये अनेक पॉइंट्सवर अगदी परफेक्ट संपर्क होणं खूप गरजेचं असतं. चला एक उदाहरण बघूया, हेलिकल गिअर बसवण्याचं. सगळ्यात आधी इनपुट साईड तयार करा. मग दुसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, पिनियनच्या आतल्या छिद्राला एक थोडी तिरकस म्हणजे चॅम्फर केलेली बाजू असते, ती शाफ्टच्या शोल्डरकडेच असली पाहिजे. हे पक्क तपासा. हे झालं की मग पिनियन शाफ्टवर बसवा आणि शेवटी रिटेनिंग रिंग लावा. यातली एकही पायरी चुकून चालणार नाही, सगळं अगदी अचूक हवं. आणि जेव्हा विषय बेवेल गिअर्सचा येतो तेव्हा तर अचूकतेचा स्तर आणखीनच वाढतो. इथे 3 गोष्टी अक्षरशः जीव की प्राण आहेत. 1. माउंटिंग डिस्टन्स. 2. बॅकलॅश, म्हणजे 2 दातांमधलं ते अगदी सूक्ष्म अंतर. आणि 3. बॅक अँगल. ही 3 मापं इतकी महत्त्वाची आहेत की यातली अगदी मिलीमीटरची चूकसुद्धा अख्खं मशीन बंद पाडू शकते. आणि हे माझ्या मनाने नाही सांगत, मूळ स्रोतामध्ये स्पष्ट लिहिलंय. सर्वात महत्त्वाचे पॅरामीटर्स म्हणजे माउंटिंग डिस्टन्स आणि बॅकलॅश. या एका वाक्यावरूनच या 2 गोष्टी किती क्रिटिकल आहेत हे आपल्याला लक्षात येतं. तर या सगळ्या चर्चेचा आणि माहितीचा सार काय? अगदी सोपा आहे. अचूक फिटिंग हेच ठरवतं की तुमचं मशीन सुरळीत चालणार की त्यात मोठा बिघाड होणार. सगळा खेळ फक्त आणि फक्त अचूकतेचा आहे. गिअर्स म्हणजे एका अर्थी अचूकतेचं शास्त्रच आहे. जरा विचार करून बघा, आपल्या आयुष्यात असं अजून कुठे कुठे असतं जिथे यश आणि अपयश यांच्यातला फरक फक्त काही मिलीमीटर्सचा असतो? याच प्रश्नावर विचार करत आजचा हा भाग इथेच संपवूया.